सांगितलं नाही. मग जर फोटो त्याच वेळेस आले असते तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का 2.5 महिन्यापूर्वी? मुख्यमंत्र्याला तर माहित असणार, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहित असणार, सगळ्यांना माहित असणार हे सगळे फोटो होते. तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले. नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का दाखवत नाही? आणि नाही तुम्हाला घ्यायचाच होता त्यावेळेस काय घेतला नाही? म्हणजे आम्हाला राजीनाम्यावर यायचंच नाही. राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे आणि तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. जर याच्यामध्ये इनडायरेक्टली यांचा संबंध असेल तरी सुद्धा याच्यात ही अट झाली. पण तुम्ही हे फोटो कधी पाहिले आणि फोटो पाहिल्यानंतर काय तेच विषय माझी माध्यमाला हात जोडून विनंती आहे. आज मी कुटुंबासोबत आहे. मी तर आज तुम्हाला सर्व माध्यमांना पण सकाळी 7 वाजल्यापासून बोलतो की आजच्या दिवस तरी तुम्ही देशमुख कुटुंबाची कोणाची प्रति घ्यायला जाऊ नका. हे फोटो मी बघितलेले काल आणि काल बघितल्याच्या नंतर काय वाटलं असेल हा विषय म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही, याच्या पलीकडचे आहे. की मी त्या फोटोच्या नंतर मला बाईट घेण्यासाठी सर्वजण फोन करत होते पण मला बोलताच येत नव्हतं. तर मी गाडीत होतो, गाडीत मला फोटो दाखवले, माझ्या पीएने की असे फोटो आले. त्याच्यानंतर मी एक 25-30 मिनिटाचा प्रवास होता, त्याच्यात मी गाव येत होतो पुढचं, तर मी थांबवून गाडी बोलत होतो पण बोलता येत नव्हतं. काय करावं कळत नव्हतं की असं करू शकतात. पण ह्याचा अंदाज पण होता, त्याच्यामुळे थोडं मनाची मानसिकता झाली. यांनी अशा पद्धतीनं कृती केला असावा याचा अंदाज मला पहिल्या दिवसापासून होता. म्हणूनच मी म्हणत होतो की यांनी क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे, टॉर्चर करू मारलेलं आहे आणि या सर्व घटनेचा पुरावाच आज काल तुमच्या समोर आलाय. आणि बघा मला काय वाटलं असेल, मला ठीक आहे मी आणखी थोडं ह्याला काय वाटलं असेल, त्या मुलीला काय वाटलं असेल, आमच्या त्या बहिणीला काय वाटलं असेल, पण ह्यांचंही जाऊ दे, त्या आईला काय वाटलं असेल याचा प्रश्न जर या सगळ्या राजकीय मंडळींनी ज्यांनी एवढा डिले करतायत आणि या सगळ्या गोष्टी करतायत ना, यांना विचारला पाहिजे की तुम्हाला काही आहे का हृदय यार, की तुम्ही काय करता? हे सर्वात महत्वाचं. बाबा तुम्ही राजीनाम्याबद्दल फार बोलायचं नाही म्हणतायत, पण एक गोष्ट निश्चित सांगतायत की ही घटना घडली त्याच वेळेस म्हणजे 15 दिवसामध्ये महिन्याभरामध्येच पोलिसांकडे फोटो होते. तर मग कुणी ते फोटो दडवले? ते फोटो प्रमुखांना माहित होते तर का त्यांनी लोकांना सांगितले? हो मी हेच प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला विचारतोय, मग या सगळ्या राजकर्त्याला विचारतो की दडवलेलं कुणी? तर पोलीस यंत्रणेतल्या माणसांनीच दडवले, जी तपासात आहेत त्यांनी का नाही उघडे केले? जर हे होतं तर 2.5 महिन्यामध्ये एक प्रेस घेतली नाही. आज आम्ही पोलीस यंत्रणेनं वारंवार पहिल्या दिवसापासून बोलतोय की या पोलीस डिपार्टमेंटले माणसं याच्यामध्ये सामील आहेत, या कटात सुद्धा सामील आहेत. 2 पोलीसचे अधिकारी केज पोलिसांचे सुद्धा याच्यात आहेत म्हणून वारंवार म्हणतो आणि तशी